वडोज येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयाची जागा नगरपंचायतीला भाड्याने देण्याचा निर्णयाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फेरविचार करावा अशी मागणी यापूर्वीच खटाव तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती। मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून कागदोपत्री पूर्तता करून आणि त्या मागणीला हरताळ फासून हम करेसो कायदा राबवत ही इतिहासकालीन वास्तूचे निर्लेखन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। याबाबत खटाव तालुक्यासह जिल्ह्यातील नूतन जिल्हा परिषद सदस्य अनभिज्ञ असल्याचे वास्तव समोर आले आहे। तर वडोदचाही हेरिटेज इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने नगरपंचायत इमारतीसाठी सुरू असलेला घाट खटाव तालुक्याचा इतिहास नामशेष केला जात आहे। वडोद जिल्हा परिषद मालकीची सुमारे 14 गुंठे प्रशस्त जागेत व दगडी बांधकामाची मजबूत हेरिटेज सदृश्य इमारत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ताब्यात होती। ही जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व या कार्यालयासाठी योग्य अशी असताना जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जोर जबरदस्तीने नियमांची पायमल्ली करत संबंधित कार्यालय रातोरात अडगडीत पडलेल्या विश्रामगृहात रवाना केले। या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी या निमित्ताने दिसून आली। कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आक्रमक पगारवाढ आणि इतर सोयी सुविधांसाठी एकजूट दाखवणारी जिल्हा परिषद कर्मचारी संघटना या निर्णयाबाबत हतबल का झाले हा संशोधनाचा विषय ठरत आहे। जिल्हा परिषद विभाग सोडून इतर वेगळ्याच विभागाकडून ही जागा व इमारत भाड्याने मिळावी ही मागणी वडोज नगर पंचायत प्रशासनाने केली। त्यावेळी कार्यरत असणारे तत्कालीन उपविभागीय अभियंता यांनी ही जागा व इमारत कोणत्याही इतर दुसऱ्या संस्थेला वर्ग करू नये असे स्पष्ट शब्दात कळवल्याचे समजते। तसेच आलेल्या अहवालाची खातरजमा करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अधिकाराचा वापर करून ही जागा जिल्हा परिषद सातारा व त्यांच्या इतर कार्यालयासाठी किती महत्त्वाची आहे हे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते। त्याप्रमाणे नूतन जिल्हा परिषद सदस्य जनरल बैठकीत हा निर्णय होणे अपेक्षित असताना निवडणुकीपूर्वीच घेतलेला प्रशासकीय ठराव अन्यायकारक असल्याचे बोलले जात आहे। यापूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजूराजे नाईक निंबाळकर यांनी ही जागा इतर कोणत्याही विभागास देऊ नये असा ठराव यावेळी केल्याचे समजते। त्यामुळे निवडून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यावर हा विषय सोडून देणे आवश्यक होते, परंतु या विषयावर तसूभरही गंभीर नसलेल्या अधिकाऱ्यांनी घाईगडबडीत इमारत हस्तांतरित करण्याचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरू शकतो। विशेष अधिकाराचा वापर करून प्रमुख ठिकाणची जागा व सुस्थितीतील स्वमालकीची इमारत इतर संस्थेला कराराने देण्यासंदर्भात दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी प्रशासकीय सभेत विशेष ठराव पास करून जिल्हा परिषद बांधकाम खटाव हे कार्यालय विश्रामगृहावर विश्रांतीसाठी पाठवले। वास्तविक पाहता विश्रामगृहावर बांधकाम कार्यालयासाठी कोणतीही सुविधा अथवा जागाही पुरेशी नाही। असे असताना जिल्हा परिषदेची स्वमालकीची जागा दुसऱ्या संस्थेला भाडे कराराने देऊन काय साध्य केले हे न उलगडणारे कोडे जाणकारांना अचंबित करणारे ठरले। शिवाय वडोज तहसील कार्यालयाजवळ जिल्हा परिषद मालकीची वापरात नसलेली सुमारे 17 ते 18 गुंठे मोकळी जागा पर्याय म्हणून उपलब्ध असताना याच वापरात असलेल्या 14 गुंठे जागेचा हट्ट कोणाला खुश करण्यासाठी व कशासाठी असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे। तर विकास कामांच्या नावाखाली दबाव तंत्राचा वापर करून आर्थिक तुंबडी भरण्याचे कुटील कारस्थान रचले गेले तर नाही ना हा संशयही या निमित्ताने बळावला आहे। जुने कोर्ट म्हणून परिचित असलेल्या हेरिटेज इमारतीचे निर्लेखन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या वडोदकरांना काही देणे घेणे नसल्याचे निदर्शनास येत आहे। सद्यस्थितीतील नगरपंचायत इमारत भव्य परिसर आणि योग्य ठिकाणी स्थानापन्न असताना सुरू असलेली कार्यप्रणाली वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। अक्षय चंद्र जाधव, नांदणी न्यूज प्रतिनिधी, वडोज।